या ठिकाणी आम्ही श्री क्षेत्र गहिनीनाथगड चिंचोली या ठिकाणी आज उपस्थित आहोत। या ठिकाणी आम्ही परम भाग्य समजतो की या ठिकाणी असं पवित्र असणारं हे जे तीर्थक्षेत्र आहे, या तीर्थक्षेत्राचे या ठिकाणी सुवर्ण महोत्सव 50वा सुवर्ण महोत्सवी सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। येत्या 3 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत सुवर्ण महोत्सवी काळामध्ये या ठिकाणी गेल्या 1 महिन्यापासून या ठिकाणी स्वयंपाकाची प्रसादाची जय्यत तयारी या ठिकाणी चालू आहे। सभामंडप आहे, यज्ञमंडप या ठिकाणी आहे। खऱ्या अर्थानं या आटेगाव पठ्ठ्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशामध्ये या चिंचोली गडाचं, वामनभाऊचं गहिनीनाथ गडाचं नाव आहे। या गडाचे महंत हरिभक्त परायण विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली हा सप्ताह 50वा सुवर्ण महोत्सवी सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी आपल्या राज्याचे लाडके नेतृत्व देवाभाऊ मुख्यमंत्री या ठिकाणी यांची कृपादृष्टी या गडावरती आहे। खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्याची कृपादृष्टी म्हणण्यापेक्षा भाऊंची कृपादृष्टी मुख्यमंत्र्यावरती आहे आणि खरा हा त्यांना भाऊंचा आणि संत महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचा आशीर्वाद आहे। आता महाराजांनी या ठिकाणी ज्या वेळेस या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुरू झाल्या आणि या ठिकाणी बाबांचे आशीर्वाद घेत असताना बाबांनी एक सुरुवातीला शब्द दिला होता की येत्या काळामध्ये पुनश्च एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी तुमचा सोहळा संपन्न होणार आहे। याची प्रचिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी दिलेली आहे। खऱ्या अर्थानं भाऊ बाबा यांच्यामुळं आज समाज एक समाज म्हणून वंजारी समाज म्हणून नव्हे तर संपूर्ण 18 पकड जातीचं या ठिकाणी समाजाला जागृत करण्याचं काम या ठिकाणी भाऊ बाबांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी बाबांनी समाजामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपराला फाटा देण्याचं काम या ठिकाणी केलं। या ज्या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये रोज जवळपास 5 ते 6 लाख आणि जवळपास या ठिकाणी 50 ते 60 लाख या ठिकाणी भाविक भक्त यापूर्वी आलेले आहेत, परंतु हा सुवर्ण महोत्सवी काळ असल्यामुळं लाखोच्या संख्येनं या ठिकाणी भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत आणि या प्रसादाचा या ठिकाणी आनंद घेण्यासाठी किंवा या ठिकाणी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून नव्हे संपूर्ण देशातून या ठिकाणी लोक येतात। परिसरातला जो आटेगाव पुठ्ठा म्हटला जातो, या पुठ्ठ्यामध्ये तर घरोघरी म्हणजे ज्या पद्धतीनं दिवाळी असते त्या पद्धतीनं वातावरण या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं। आम्ही गेल्या 30-40 वर्षापासून सातत्यानं एक गडाचे पाईक म्हणून, गडाचे भक्त म्हणून आम्ही या ठिकाणी गडावरती येतो आणि खऱ्या अर्थानं आज चाललेली ही जय्यत तरी पाहिल्यानंतर एक मनस्वी आनंद होतो। या ठिकाणी यज्ञ मंडप असेल, या ठिकाणी स्वयंपाक असेल, लाखो लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी काम या ठिकाणी 1 महिन्यापासून चालू आहे। जय्यत तयारी चालू आहे आणि खास करून महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व देवाभाऊ यांचं या गडावरती प्रचंड स्वरूपाचं असं प्रेम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो। त्यांच्याच मार्गदर्शनातून या ठिकाणी अनेक सभामंडप असतील, अनेक विविध विकास कामे या ठिकाणी चालू आहेत। खऱ्या अर्थानं एक भाविक भक्त या नात्यानं देवाभाऊंना, मुख्यमंत्री महोदयांना बी या ठिकाणी मी खूप या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आम्ही परम भाग्य समजतो की या ठिकाणी आम्हाला बोलण्याची, महंतांनी या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।